आपण सर्वांना माझा नमस्कार। तर दिवस तर मावळतच आहे आता आणि मला हरभऱ्याची भाजी घ्यायची होती। तर मी अशी हे सगळी झाडं अशी चांगली हरभऱ्याची मोठे मोठे झालेत आणि ह्याला फुलं पण आलेली आहेत। थोडी खायापुरतीच घ्यायची होती, मला खूप आवडती भाजी म्हणून मी पुन्हा आणखीन एकदा घेतलेली आहे। अगोदर घेतली तेव्हा खूप लहान झाडं होते, पण आता ही भाजी खूप टेस्ट लागणार आहे, एकदम हिरवी झालेली आहे। अशी 3-3 पानावरचीच घेतलेली आहे आणि माझी भाची पण आलेली आहे माझ्यासोबत शेतामध्ये। आम्ही वेळावसाला गेलतो तर अशी भाजी पण खुडून घेतली होती आम्ही। तर ती अशी चलायला ना एक पण झाड असं तुडत नाही, अशी आलादी जिथं झाड नाही तिथं पाय ठेवू चलत आहे। आणि ही ना भाजीपाला ते सर्व पद्धतशीर जेवण करते आणि हिला एन्जॉय करायला खूप आवडते। असं शेतामध्ये ते दर संडेला येऊन असं सगळी शेतामध्ये फिरून जाते, मस्त छान एकदम डान्स पण करते। म्हणजे असं व्हिडिओमध्ये भाकरी पण केलेली आहे तिनं, स्वतः भाकरी केलेली आहेत। पोळ्या करून लास्टला झाल्या राहिलेल्या आईच्या 2-4 पोळ्या पण लाटून ठेवते अशी छान पद्धतशीर। आणि जेवण ते करताना पद्धतशीर जेवण करते तिच्या डॅडीसोबत आईसोबत आणि ही माझ्यासोबतच राहते मी गावाकडे गेल्यावर। दोघीची आमची लई खूप एन्जॉय करतात आम्ही दोघी आतभाषा मिळून। आता घरी आल्याच्या नंतर मला हरभऱ्याची भाजी बनवायची होती। मी हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कढई तापायला ठेवलेली आहे। त्याच्यानंतर लसण टाकायचे आपल्याला। आता हे असं आवडधोबड चिरून घेतलेलं आहे लसण आणि मिरच्या तिखट कमी खायचे आज आम्हाला, तर आम्ही मिरच्या पण थोड्याशा कट करून घेतल्या। आता लाल मिरची पण टाकणार आहे थोडी टेस्टला। आणि हे आवडधोबड शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि लागणारी ह्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे अशी थोडीशी टेस्टीसाठी। आणि हे झालं तर हे असं लसण ते भाजून घेतलेलं आहे आम्ही आता। आणि मग ह्याच्यामध्ये आता हरभऱ्याची भाजी त्याची स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहे भाजी ही। आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचं आता हरभऱ्याची भाजी। पुन्हा कोणाला आवडते तर नक्की कमेंट्समध्ये सांगत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण, नवीन कुणी असेल तर। आता अशी भाजी आम्ही केलेली आहे अशी हरभऱ्याची। आणि त्याला थोडं शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मीठ पण टाकायचं, लाल मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये अशा वरून। टेस्ट असं वाफाळल्यावर मिरच्या खूप टेस्ट छान लागतात, आपण काढून भाकरीसोबत खाऊ शकतो असं। असं परतून घ्यायचे असं थोडं चांगलं। तर आपल्याला आता ते चवीनुसार एवढं मीठ लागणार आता आपल्याला ह्या भाजीला, असं टाकून घ्यायचं मीठ। आणि हे आवडधोबड शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आता अशी भाजी अशी परतून घ्यायची। परतून घेऊन आपल्याला झाकून पण ठेवायची आहे भाजी ही 5 मिनिट। अशी चांगली परतून घेतलेली आहे भाजी अशी आम्ही। लाल मिरच्या खूप टेस्ट लागतात अशा टाकल्याने भाजीमध्ये। आवडधोबड शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकली होती, जास्त हळद टाकायची नाही। तर असं झाकून ठेवली होती 5 मिनिट मी। आणि 5 मिनिटाच्या नंतर मला लवकरच भूक खूप भरपूर लागली होती अशी भाजी बघून। तर आता अशी एकदम गरमागरम भाजी तयार झालेली आहे आणि भाकर पण घेतलेली आहे मी। भाजी आणि भाकर अशी गरमागरम खायची आहे। आणि राबतो भाऊराया मातीचं केलं सोनं, हेच तर आहे सोनं आपलं। आणि पोटभर जेवण करायचं, स्वस्त राहायचं, हिरव्या हिरव्या भाज्या हिवाळ्यामध्ये आवर्जून करून खायच्या आणि शेताला अधूनमधून जात राहायचं, तब्येत एकदम चांगली राहते। तर अशी कशी वाटली भाजी, नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करायला विसरू नका। उर्मिला स्वयंपाकघरात ताजी हरभऱ्याची हिरवी भाजी केलेली आहे आणि कुणी करून खाल्ली नसेल तर करून खावावी। उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे।